कोपरगाव तालुका पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, समृद्धी महामार्गावरील सराईत गुन्हेगार केले जेरबंद। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी मोहन विठ्ठल निगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंदाजे 65,100 रुपये किमतीचे समृद्धी हायवे वरून अँगल चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आली होती। त्या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी तपासाची चक्रे फिरवीत पोलीस स्टेशन हद्दीतील गुप्त बातमीदाराच्या मदतीने तपासाला गती देत पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रशीद शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश नवाळी, पोलीस कॉन्स्टेबल किसन सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन दहिफळे यांच्या पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी सागर हनुमंत आहेर व अशोक बळीराम आहेर हे दोघे राहणार आहेर वस्ती भोजडे तालुका कोपरगाव यांना ताब्यात घेऊन त्यांना माननीय न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सदर आरोपींनी चोरीचा माल कोणाला विकला याबाबत तपास केला असता त्यांनी सदरचा माल विजय संजय मुळेकर राहणार शिवाजीनगर दहेगाव बोलके तालुका कोपरगाव याला विकला असल्याची कबुली दिली असता त्यालाही पोलिसांनी अटक केली असून सदर आरोपीकडून चोरीला गेलेला माल हस्तगत करण्यात आला असून सदरचा माल 1,65,100 रुपये किमतीचा 186 लोखंडी अँगल अंदाजे 5 फूट उंचीचे तसेच सदर गुन्हा करताना वापरलेले MH04 GR 6850 पांढऱ्या रंगाची पिकअप महिंद्रा बोलेरो 4 लाख रुपये किमतीची असा एकूण 4,65,100 रुपये किमतीचा मुद्देमाल तपासात पोलिसांनी हस्तगत केला असून सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या पथकाने यशस्वी केली आहे। यावेळी पोलीस निरीक्षक संदीप कोळी म्हणाले, दिनांक 28/12/2024 रोजी समृद्धी महामार्गावरील धोत्रे शिवार पोल क्रमांक 506 व 507 या ठिकाणावरून लोखंडी अँगलची चोरी करण्यात आलेली होती। सदरची मालमत्ता ही समृद्धी महामार्गावरील महाराष्ट्र शासनाच्या ताब्यातील असल्याने व सदरचा प्रकल्प हा फार मोठा असल्याने त्याचे गांभीर्य ओळखून मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनकडील नेमणुकीस असलेले PSI चौधरी, पोलीस शिपाई रशीद शेख, पोलीस शिपाई नवाळी यांना तात्काळ बोलावून हा गुन्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये या गुन्ह्याची उकल झाली पाहिजे अशा त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या। या सूचनांचं पालन त्यांनी तंतोतंत करून या गुन्ह्यामध्ये सदरचा गुन्हा हा धोत्रे शिवारातीलच भोजडे शिवारातील 2 आरोपितांनी केल्याची माहिती त्यांना गोपनीय बातमीदाराद्वारे मिळाली। त्यांनी तात्काळ सागर आहेर आणि अशोक आहेर हे भोजडे गावातील राहणाऱ्या 2 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली आणि अटकेदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यात चोरी केलेला म्हणजे 186 लोखंडी अँगल सदर गुन्ह्यात चोरी करण्यात आलेले होते। त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप व नमूद गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जे 65,000चा मुद्देमाल 186 लोखंडी अँगल होते तसेच 4 लाखांची महिंद्रा बोलेरो हे सर्व, त्याचबरोबर सदरचा माल हा त्यांनी ज्या रिसिव्हर ज्या भंगारवाल्याला दिलेला होता त्यांना विजय मुळेकर राहणार दहेगाव बोलके शिवार यांना देखील नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत करण्यात आलेला आहे। नमूद गुन्ह्यातील 3 आरोपितांचा 3 दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेली होती। अधिक तपास करीत आहोत। बिपिन गायकवाड, महाराष्ट्र माझा न्यूज, कोपरगाव।